आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। उद्धव ठाकरेंना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण, स्पीड पोस्टनं उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळाल्याची माहिती। 22 जानेवारीला अयोध्येत जाणार की नाही, ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष। प्रभू श्रीराम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, रामाची पूजा करतात आणि रावणाचं राज्य चालवतात। राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणावरून राऊतांचा हल्लाबोल। तुम्हाला श्राप दिल्याशिवाय राहणार नाही, रामाची पूजा करतात आणि रावणाचं राज्य चालवतात। ठाकरे गटाच्या याचिकेवर 22 तारखेला सुप्रीम कोर्टात सुनावणी। आमदार अपात्रता प्रकरणावर सुप्रीम कोर्टात सुनावणी। सुनील प्रभूंकडून सुप्रीम कोर्टात केलेल्या याचिकेबद्दल सुनावणी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर 30 जानेवारीला सुनावणी। मात्र विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर। विधानसभा अध्यक्ष वेळ वाढवण्याची मागणी करण्याची शक्यता, तर 31 तारखेपर्यंत सुनावणी पूर्ण करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या सूचना। शरद पवार हे हुकुमशाह, तटकरेंकडून सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। तटकरेंकडून विधानसभा अध्यक्षांना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख। अजित पवार गटाच्या वकिलांकडून निवडणूक आयोगात करण्यात आला होता युक्तिवाद। राष्ट्रवादीच्या सुनावणीत आमच्याच बाजूने निकाल लागेल, आमच्याकडेच पुरेसे संख्याबळ, अजित पवार गटाचे अनिल पाटील यांचा दावा। 22-23 जानेवारीला ठाकरे गटाचं नाशिकमध्ये अधिवेशन। काळाराम मंदिरात महापूजा आणि आरती करणार राऊतांची माहिती। तर ठाकरे गटाची नाशकात श्रद्धांजली सभा, कार्यक्रमाकडे कोणी ढुंकूनही बघणार नाही, नितेश राणेंचं टीकास्त्र। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची काल मातोश्रीवर बैठक। वायकरांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा ठाकरेंकडून विश्वास। वायकरांवर कारवाई होण्याची पदाधिकाऱ्यांना भीती। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी आम्ही सज्ज, माझ्या नावाची चर्चा जरी असेल तरी इंडिया आघाडीची बैठक राहिलेली आहे। ठाकरे गटाच्या संजय देशमुखांची माहिती। महाविकास आघाडीत कुणालाही ही जागा दिली तरी आम्ही त्यांचं काम करू, असंही केलं विधान।